नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रो, परत पुन्हा महाविकास आघाडीला अपयश मिळालं असून महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि महायुतीने जो शब्द दिला फडणवीस साहेबांनी तो शब्द पूर्ण करणार का? 16,000 पदाची भरती करणार का? त्या संदर्भामध्ये महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज असल्यामुळे फक्त शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असेल तर लगेच चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. पोलीस भरती 2024 राज्यात परत पुन्हा महायुती म्हणजे भाजपचं सरकार आलं असून विद्यार्थी मित्रांनो, मागील काळामध्ये ज्याप्रमाणे यांनी काम केलं त्या कामाची एक पावती जनतेने मतदानाच्या स्वरूपात त्यांना दिली. प्रामाणिकपणे त्यांचं काम होतं, ज्यामध्ये बेरोजगारांसाठी 75,000 पदाची भरती केली. त्यानंतर लाडकी बहीणसारखी योजनेचा खूप मोठा फायदा झाला आणि भाजपला महायुतीला हे जे यश मिळालं यामध्ये लाडकी बहीण योजनेचा खूप मोठा वाटा आहे. योजना सफल ठरली आणि महिलांनी परत पुन्हा यांना संधी दिली. त्यानंतर 2 टप्प्यामध्ये 18,000 पदाची पोलीस भरती केली यांनी. विद्यार्थ्यांमध्ये पोलीस भरती केल्यामुळे तिथं एक विद्यार्थ्यांचं थोडं समाधान होतं आणि हे सुद्धा एक यश मिळायला भाजपला कारणीभूत ठरलं. याचाच फायदा महायुती सरकारला झाला. या भाजपच्या विजयामध्ये त्यांनी लोकसभेनंतर ज्या योजना आणल्यात ज्याचा 100% फायदा झाला, ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ असो किंवा कृषी पंप देणे असो किंवा इतरही शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आणल्या किंवा महिलांसाठी युवकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या, ज्यामध्ये विश्वकर्मा जी कर्जाची योजना आणली होती, त्यानंतर जी कामगार कल्याण योजना होती ज्यामध्ये भांडे किंवा पिटी आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू दिल्या जात होत्या. त्यानंतर अशा ज्या योजना आणल्या याचा 100% या निवडणुकीमध्ये यांना फायदा झाला आणि लोकसभेमध्ये पाहिजे तेवढं यश मिळालं नव्हतं भाजप महायुतीला सरकारला. त्याचाच कुठंतरी त्यांनी चिंतन केलं, त्याचं परत पुन्हा त्यांनी नियोजन केलं विधानसभेसाठी आणि त्याचा कुठंतरी पराभवाचं अपयशाचं चिंतन करून योजना आखली या नवीन निवडणुकीसाठी, विधानसभेसाठी आणि राज्याच्या जनतेमध्ये शेतकऱ्यांसाठी, युवासाठी व महिलांसाठी ज्या योजना आणल्या त्यानंतर त्याचं एक फळ म्हणून जनतेने आज त्यांना मतदाराच्या स्वरूपात परत पुन्हा मोठ्या प्रमाणात संधी असून साधारणतः तरी 200च्या पुढे जागा यावेळेस महायुतीला मिळाल्या आहेत. तर आपली सरकारला खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन सरकारचं. ज्याप्रमाणे मागील काळामध्ये पोलीस भरतीसाठी तुम्ही काम केलं, मोठ्या प्रमाणामध्ये पदे काढली होती, तसंच यापुढेही चांगले पदं काढशाल. या भरतीमध्ये सुद्धा पुढे काढावी अशी विनंती करतो मी. अजून 16,000 किंवा 14,000 पदाची तुम्ही भरती करावी भाजप सरकारने आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या संपूर्ण यशामध्ये तुमचा खूप मोठा वाटा आहे. तर तुम्ही जे पण मागील शब्द दिले ते की पोलीस भरती आम्ही परत पुन्हा करणार आहोत, ती करावी, लवकरात लवकर जाहिरात काढावी. तसंच मुंबईची लेखी परीक्षासुद्धा लवकरात लवकर नियोजन करावं आणि पोलीस भरतीमध्ये 3 वर्ष वय वाढवून द्यावे, जे मागील भरतीमध्ये तुम्ही दिलं नव्हतं. परंतु या पुढील भरतीमध्ये 100% 3 वर्ष वय वाढवून द्यावं, ज्यामुळे 100% विद्यार्थ्यांना फायदा होईल त्याचा. आणि सरकारने मागील वर्षी जो शब्द दिला तो पाळेल असं आपण म्हणजे आपल्याला वाटतं की पाळू शकतात. तर भाजपचं व महायुती सरकार अभिनंदन आलं त्याच्याबद्दल त्याचे परत पुन्हा अभिनंदन. विद्यार्थ्यांच्या बेरोजगारांचे तुम्ही प्रश्न मिटवेल, विद्यार्थ्यांना चांगला रोजगार देशान, वेगवेगळ्या योजना परत पुन्हा आणशान. त्यानंतर गरिबासाठी, कामगार वर्गासाठी तुम्ही चांगलं काम करशाल अशी अपेक्षा आपण व्हिडिओच्या माध्यमातून सरकारकडून करतो. आणि एकच सांगणं आहे भावांनो तुम्हाला सर्वांना की नव्याने पोलीस भरती, नवीन भरती लवकरच येणार असून ज्याप्रमाणे मागील वर्षी निवडणुकीपूर्वी जो शब्द दिला फडणवीस साहेबांनी की आम्ही 14 किंवा 16,000 पदाची भरती करणार आहोत, ती 100% ते करणार आहेत, पाळू शकतात ते. आणि आपणही व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना वेळोवेळी विनंती करू. तर विद्यार्थी मित्र, तुम्ही असंच अभ्यास करीत राहा आणि लेखी परीक्षेचं सुद्धा लवकरच तारखा येईल, मुंबईची असो किंवा पुढे जी पोलीस भरती येणार आहे त्याचीसुद्धा. तर अशाच माहितीसाठी चॅनलवर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तुमचे धन्यवाद, विशेष खूप खूप आभार.